जुन्नर तालुक्यात विविध शेती पिकांचे नेहमीच प्रयोग केले जातात. त्यात फुलशेती देखील मोठ्या प्रमाणावर जुन्नर तालुक्यात पिकवली जाते. अष्टर, झेंडू अशा नाना विविध फुलांची पिकं जुन्नर तालुक्यात घेतली जातात. बिजली हा फुलांचा प्रकार देखील मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. बिजलीच्या फुलाला मुंबईसारख्या मार्केटमध्ये चांगला बाजारभावही मिळतो. मागच्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्याची फुलशेती ऐन सणांच्या तोंडावर आदबट्ट्यात आली होती. शेतकऱ्याला त्यातून काहीच नफा मिळाला नाही. शेतकरी चांगलं पिकवतो, उत्पन्न घेतो, मात्र त्याचा नफा त्याला म्हणावा असं मिळत नाही. बाजारभाव शेतकऱ्याच्या हातात नसल्यानं शेतकऱ्याला नेहमीच तोट्याला, नुकसानीला सामोरं जावं लागतं. भांडवली खर्च मोठ्या प्रमाणावर वाढतो. बिजली या फुलाचा उत्पादन खर्च नेमका कसा आहे, त्याची लागवड कशा पद्धतीने केली जाते, त्याला बाजारभाव कसा मिळतो, या संदर्भात एका युवा शेतकऱ्याकडनं आम्ही माहिती घेतली. प्रसाद भुजबळ या युवा शेतकऱ्याने त्या संदर्भात विस्तृतपणे माहिती सांगितली. सध्या बिजलीच्या फुलाला चांगला बाजारभाव मिळतोय. व्यापाऱ्यांची मागणी देखील मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु वातावरणातील बदल, निसर्गाचा लहरीपणा या सगळ्यामुळे ही फुलं पिकवणं आता कठीण होऊन बसलंय. वातावरण चांगलं मिळालं तर उत्पादन चांगलं निघतंय, मात्र वातावरणात बदल झाले तर उत्पादन निघत नाही. म्हणजे एकीकडे चांगला बाजारभाव आला तर शेतकऱ्याला वातावरणामुळे उत्पादन घेता येत नाही, तर दुसरीकडे कधी उत्पादन चांगलं निघतं तर बाजारभाव मिळत नाही. हे अशा लहरीपणातच शेतकऱ्याचे दिवस ढकलतोय शेतकरी. शेतकऱ्याला चांगला बाजारभाव मिळायला हवा या आशेने शेतकरी त्याकडे पाहत असतो. ह्या युवा शेतकऱ्याची चर्चा करताना सरकारकडनं नेमक्या आपल्या काय अपेक्षा आहेत अशी माहिती घेत असताना हे शेतकऱ्याने मात्र सरकारला त्यांच्याच खुर्च्या वाचवायला वेळ नाही, ते शेतकऱ्याकडे कधी पाहणार, असाच उलटा सवाल या शेतकऱ्याने केला आहे. या युवा शेतकऱ्याला सरकारकडनं अपेक्षाच नाहीत. सरकार उदासीन आहे का अशी भावना त्याच्या या प्रतिक्रियेतनं वाटत राहते. बिजलीचं उत्पादन या शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने घेतलंय, त्याला त्यासाठी नेमका किती खर्च आलाय, सध्या कुठल्या बाजारपेठेत हा माल विक्रीसाठी जातोय, त्याला काय बाजारभाव मिळतोय, या सगळ्या संदर्भात त्याच्याशी चर्चा करूयात. पहा.com पिंपळवंडी. प्रसाद भाऊ नमस्कार. नमस्कार. आता आपण ज्या शेतामध्ये उभा आहेत इथे ही जी फुलं दिसतात, ही फुलं नेमकी कुठली आहेत? हे बिजली कुठली व्हरायटी? शुभ्रा व्हाईट म्हणून. शुभ्रा व्हाईट. हा. आता साधारणतः किती दिवसात झाले? ते 2-2.5 महिन्याचं पीक झालं. 2-2.5 महिने. आता ह्याला लागवडीपासून ते फुलं येईपर्यंत, पहिल्या हार्वेस्टिंग पर्यंत साधारणतः भांडवली खर्च कसा आहे? शेतीची मशागत कशी करायला लागते? भांडवली खर्च खूप कमी आहे, कारण हे मुळात थंडीमध्ये वाढते आणि रोगराई याला बऱ्यापैकी कमी आहे, त्याच्यामुळे जास्त काही खर्च येत नाही. तरी सर्वसाधारणपणे तरी खर्च म्हटलं तरी 15-1,000 रुपये येतो. मग याची काडी कशी आहे, काय बाजारभाव? 1 रुपयाला 1 काडी. आणि शेतीच्या मशागतीचं कसं आहे, कशा पद्धतीची लागवड आहे? म्हणजे लक्षात नाही. शेतीची मशागत कशी करून लागवडीची पद्धत कशी आहे? लागवडीची पद्धत सोपी आहे. तुम्ही 5 फुटी सरी काढून त्याच्यामध्ये 2 फुटावरती लागवड केली तर बेस्ट आहे, म्हणजे ते अंतर सफिशियंट आहे. आता ही जी फुलं सुरू झाली आहे, अतिशय चांगली फुलं आहेत, मस्त फुललेला बाग दिसतोय. एकंदरीत मार्केटिंगची, बाजारभावाची आता काय परिस्थिती? मार्केट पण सध्या आता चांगले आहे. 70-80 रुपये मार्केट संपते. दादर मार्केटला संपतात. व्यापाऱ्यांचे पण फोन येत आहेत की माल पाठवा, पण आजची परिस्थिती अशी की माल कमी पडतोय, कारण वातावरणाप्रमाणे काही वेळेला माल चांगला निघतो, काही वेळेला माल कमी निघतो. तर आत्ता गेले काही दिवसापूर्वी वातावरणाचा जो ऊन सावलीचा खेळ असतो, त्या पद्धतीने वातावरण पण हे होते, त्याच्यामुळे जरा गळीताला थोडंसं कमी आहे. याला नेमकं कुठलं वातावरण लागतं? थंडीचं चांगलं, जेवढी थंडी चांगली. तुम्ही म्हटले जास्त सावली. नाही, काय होतं की संध्याकाळचं थंडी जास्त पडते, बादड सकाळी पहाटे बादड पडतं आणि पूर्ण दिवसभर उष्णता असते. त्यामुळं मग झाडांनी नेमकं कार्य काय करायचं ते त्याला समजत नाही. आता हे साधारण किती दिवस चालतं पीक? ते आपण चालू त्याच्यावरती, आपण जोपर्यंत त्याला खत देऊ तोपर्यंत ते चालू राहील. आता बाजारभाव आता तुम्ही चांगला आहे म्हणताय, मागच्या काही दिवसांमध्ये बाजारभावाची परिस्थिती फारच भयानक होती. एक युवा शेतकरी म्हणून तुमच्याकडे आम्ही पाहतो, काय व्हायला पाहिजे, तुमची काय अपेक्षा आहे मार्केटमध्ये सरकारकडनं? काय होतं की बाजाराची शाश्वती नाही. माल चांगला पिकवला तर त्याला 2 रुपये कमी भांडवलामध्ये उभे राहतील, निदान तुमचं भांडवल तरी त्यामध्ये उत्पन्न होईल. पण एखाद्या पिकामध्ये लॉस झालं म्हणून खचून न जाता परत पुढे हिमतीने पुढच्या पिकासाठी तयारी ठेवायची. आणि कोणताही माल करताना एखादं सातत्य असावं, की बाबा सातत्य जर नसेल तर मग मजा नाही. कारण की ज्या वेळेला आपण करतो एखादं, आता बिजली लावली, ह्या वर्षी लावली, समजा पुढच्या वर्षी नाही लावली आणि त्यावेळेला जर बाजार असेल तर
आपल्याला खंत वाटते की बा आपण हे लावलं नाही, त्याच्या पुढच्या वर्षी लावतो, पण त्यावेळेला बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा फ्लो पण तिकडे असतो, त्यावेळेला बाजार पण नाही भेटत. मग कोणतंही पीक करा ज्याच्यात आपल्याला आवड आहे आणि कमी खर्च, माणसांची मजुरीचा प्रयत्न, हे सगळ्या गोष्टी मिळून आपली जशी सांगड बसून त्या पद्धतीने आपण हे पीक केलं पाहिजे, पीक चॉईस केलं पाहिजे आणि त्यानुसार आपण त्याच्यावरती काम केलं पाहिजे. सरकारकडनं तुमच्या काय अपेक्षा आहे? सरकारला प्रत्येक वेळा बोलण्यात माझ्या नाही ना, काम आपण काहीतरी करतोय. शेतकरी जर कष्ट करतोय, तो जर जगाचा पोशिंदा आहे, बळीराजा आहे असं जर म्हणत असेल आणि त्याला जर न्याय मिळत नसेल, तर मग शेतकऱ्याच्या नेमक्या आता काय अपेक्षा आहेत, युवकांच्या विशेषतः काय अपेक्षा आहेत? काय होते सरकारमध्ये गेलेले पण शेतकऱ्यांचेच मुले, त्यांना त्यांचंच सांभाळता येईना, त्यांची खुर्ची त्यांनाच जर सांभाळता येत नसेल तर त्याला आपणही नाही काही करू शकत. मग आपणही सरकारच्या पाठीमागं पळण्यापेक्षा आपल्याला एक दिवस अधिकार असतो मतदानाचा, तिथं त्यावेळेला विचार केला पाहिजे, व्यवस्थित मतदान केलं पाहिजे. नाही उमेदवार पटला, तो नोटा म्हणून ऑप्शन आहे, तो दाबावा आता आणि हे सरकार- आपणही आपलं काम केलं पाहिजे. हे सरकार आता बदलण्याची वेळ आली. बदलेल, परिवर्तन होत राहणार, परिवर्तन प्रत्येक ठिकाणी होत राहतं. जसजसं शेतकरी वेगवेगळ्या पिकांमधून स्वतःचं कुटुंब उपजीविका चालवण्याचा प्रयत्न करतो, त्या पद्धतीने बऱ्याच वेळेला परिवर्तन होतं. आधी ज्या वेळेला देश स्वतंत्र झाला, काँग्रेस सरकार होतं, BJP आलं, त्याच्यानंतर परत काँग्रेस आलं, त्या पद्धतीने आता BJP जसं चालू आहे तसं परिवर्तन 100% आहे. युवकांना आता हल्लीच्या काळामध्ये थोडंसं राजकारणामध्ये इंटरेस्ट वाटायला लागला किंवा युवक त्याच्यावर समर्थपणे बोलायला लागले. आता एक तालुक्याचा जर विचार केला तर आता आपल्या तालुक्याचे आमदार आहेत अतुल बेनके, ते काहीतरी 25 तारखेला अजित पवारांच्या गटात प्रवेश करणार अशी चर्चा होती. एक युवक म्हणून तुला काय वाटतं, त्यांनी कुठल्या गटात राहायला हवं किंवा ते जर ही भूमिका घेत असतील तर तुला त्याच्याबद्दल काय वाटतं? तो त्यांचा पर्सनल निर्णय आहे, त्यांनी कोणत्या गटामध्ये जायचं, कोणत्या पक्षामध्ये जायचं. त्यांना त्यांची खुर्ची जपण्यासाठी त्यांना जे सोयीस्कर ठिकाण वाटेल किंवा पुढे इलेक्शन येते त्या संदर्भात त्यांनी केलेले कामं, यांचा आलेख त्यांनी ग्राफ केलेला आहे, तो त्यांचा स्टडीचा भाग आहे, तो त्यांच्या विचारांनी ते पुढे निर्णय घेतील. आता आपलं स्टडी, एक शेतकरी म्हणून शेतीमध्ये स्टडी करतो, एक युवक सुजान म्हणून काहीतरी कार्यकर्ता, आपल्याला वाटत असेल ना की हे इकडे जाणं त्यांना योग्य राहील किंवा इकडे जाणं त्यांना योग्य राहील. ते त्यांचं मत आहे ना, माझं मत मी मतदानातून मांडेल, ते जाहीर करण्यात मजा नाही. कोणत्याही पक्षाचं मी लेबल लावून घेण्यापेक्षा, म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की युवकांनी सुद्धा त्यांच्यावरती लेबल न लावता त्यांनी स्वतःचं कर्म करत राहावं, याचे